नांदेडमध्ये आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने डीजे मुक्त आणि बॅनर मुक्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आले होते। या मिरवणुकीत हत्ती, उंट, घोडे, लेझिम, मल्लखांब, केरळ वाद्य पथक, बंजारा आणि आदिवासी नृत्य तसेच साताऱ्याच्या मावळ्यांची तलवारबाजी हे प्रमुख आकर्षण ठरले। मोठ्या संख्येने नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेत शाहू महाराजांना अभिवादन केले। यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यशानिमित्त हत्तीवरून साखर वाटप केल्याचा ऐतिहासिक प्रसंग देखाव्याच्या माध्यमातून सादर करण्यात आला। या देखाव्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मिरवणुकीदरम्यान शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सामाजिक समता, शिक्षण आणि लोकजागृतीचा संदेश देत ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली। यावेळी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनारकर आणि डॉक्टर विकास वाठोरे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त केली। लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज नांदेडमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी जाते। सामाजिक संदेश या माध्यमातून देण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जाते। काय सांगाल सर, तुम्ही देखील या रॅलीमध्ये सहभागी झाला? फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं आज नांदेड शहरामध्ये अतिशय अभिनव पद्धतीनं लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली। ती चालू आहे मिरवणूक। या मिरवणुकीमध्ये अनेक पारंपरिक वाद्य आणि देखावे, विशेषतः आकर्षण घेणारा जो देखावा आहे तो हत्तीवरील राजर्षी शाहू महाराज यांचा जिवंत देखावा। नांदेडकरांच्या दृष्टीनं ही अतिशय सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाची गोष्ट आहे, घटना आहे। राजर्षी शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक आहेत। राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्यायाचे प्रणेते आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणारे। आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून केला, त्याची आज नितांत गरज आहे। शाहूंचा जो वसा आणि वारसा आहे तो जपण्याची आज गरज आहे। आज समाजामध्ये तेढ निर्माण करणे, आरक्षणाबद्दल वेगवेगळी मतमतांतर निर्माण करणे, शाहू महाराजांचा विचार आरक्षणाचा सामाजिक न्यायाचा होता आणि हा सामाजिक न्यायाच्या विचारांची समाजामध्ये प्रचार आणि प्रसार करणे, लोकांमध्ये रुजवणे, या दृष्टीनं ही मिरवणूक फार महत्वाची ठरणार आहे। यासाठी मी या मेमोरियल ट्रस्टचे प्रवीण खंदारे, ॲडव्होकेट डॉक्टर शुद्धोधन येडके, याचे अध्यक्ष डॉक्टर विलास वाठोरे दवणे, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम। नक्कीच छत्रपती शाहू महाराज यांनी जे आपल्याला शिक्षण असेल, समता असेल किंवा सामाजिक न्याय असेल, या सर्व गोष्टीमधून इक्वॅलिटी आणि एवढ्या प्रमाणामध्ये आपण नांदेडमध्ये आज पाहत आहोत की छत्रपती शाहू महाराज यांच्या खरंच विचारांचा आज जागर होत आहे। जर आपण पाहिलं गेलं तर असं नाहीये की फक्त हा इतिहासाचा गुणगौरव आहे, खरं तर या महापुरुषांच्या विचारांचा आपण वारसा जपून येणाऱ्या भविष्याचा संकल्प हा उज्ज्वल केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। आणि इतकी सुंदर ऐतिहासिक आपण छत्रपती शाहू महाराजांची रॅली असेल हे भव्य दिव्य नांदेडकर अनुभवत आहेत। मी याबद्दल अतिशय अध्यक्ष म्हणून आनंदी आहे।